शेतकरी बंधूंनो, कापूस पिकाची सुरुवातीच्या काळात एक समान जोमदार वाढ झाली पाहिजे. कापूस पिकामध्ये चांगले फुटवे निघाले पाहिजे. यासाठी कापूस पिकामध्ये पहिल्या 20 दिवसामध्ये करावयाची 3 महत्त्वाची कामं आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तुम्ही जर कापूस पिकामध्ये तणनाशकाचा वापर करणार असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी जास्त महत्त्वाचा ठरणार आहे. शेतकरी बंधूंनो, कापूस पिकामध्ये जी महत्त्वाची 3 कामं आपल्याला करायची आहे तर त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे तो म्हणजे तण नियंत्रणाचा. दुसरा मुद्दा आहे तण नियंत्रणासाठी तणनाशकाची फवारणी केल्यानंतर करावयाची महत्त्वाची ड्रिंचिंग. आणि तिसरा मुद्दा आहे शेतकरी बंधूंनो, तो म्हणजेच पहिली फवारणी आपल्याला याच काळामध्ये कापूस पिकामध्ये तिथं काढायची आहे, तर ती पहिली फवारणी कोणती काढायची आहे. तीनही मुद्द्याची सविस्तरपणे माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. पहिल्यांदाच तुम्ही आपल्या चॅनलवर आला असेल आणि कापूस पिकाचं अचूक कमी खर्चातील नियोजन तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर बकाल आपल्या बकाल ॲग्रो पॅटर्न या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, कापूस पिकामध्ये सुरुवातीचा जो एक महिन्याभराचा काळ आहे तर हा अतिशय महत्त्वाचा असतो. या काळात कापूस पिकाची योग्य काळजी घेणे आपल्याला तिथं महत्त्वाचं ठरतं, जेणेकरून कापूस पिकाची चांगली वाढ होईल, त्यामध्ये चांगले फुटवे निघतील. त्यासाठी जे 3 महत्त्वाचे मुद्दे किंवा जे 3 महत्त्वाचे कामं आपल्याला करायचे आहे तर त्यामध्ये पहिला मुद्दा येतो तो म्हणजे तण नियंत्रणाचा. आता तण नियंत्रणासाठी आपण 2 पद्धतीनं त्या ठिकाणी तण नियंत्रण करू शकतो. एक तर खुरपणी आणि वखरणी करून आपण तण नियंत्रण करू शकतो जर तण कमी असेल तर, किंवा बरेच शेतकरी तण नियंत्रणासाठी तणनाशकाची फवारणी करतात. शेतकरी बंधूंनो, या काळामध्ये तणनाशकाची फवारणी जी आपल्याला करायची आहे तर कापूस पीक 15 ते 20 दिवसाचं ज्यावेळेस होतं त्यावेळेस तिथं करायची आहे, जेणेकरून तण 3ऱ्या-4थ्या पानावर असेल आणि ते लवकर मरतील. तर तण नियंत्रणासाठी जे तणनाशक आपल्याला या काळात वापरायचं आहे तर त्यामध्ये पायरिथिओबॅक सोडियम प्लस क्युझालोफॉप इथिल हे संयुक्त घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं तणनाशक तुम्ही तिथं वापरू शकता. जे स्वस्तात मिळेल ते घ्या आणि फवारणी करा. 40 मिली 20 लिटरच्या पंपासाठी प्रमाण घेऊन तुम्हाला तिथं फवारणी करायची आहे. तणनाशक फवारणीनंतर साधारण 6 ते 7 दिवसात पूर्ण तण जे आहे तर ते तुम्हाला त्या ठिकाणी नष्ट झाल्याचं पाहायला मिळेल. हा झाला तुमचा पहिला मुद्दा तण नियंत्रणाचा. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे तणनाशकाची फवारणी केल्याच्या नंतर आपल्याला कापूस पिकामध्ये लगेच एक महत्त्वाची ड्रिंचिंग त्या ठिकाणी करायची आहे. ड्रिंचिंग का करायची आहे तर तणनाशकामुळे आपलं कापूस पीक जे आहे तर ते शॉकमध्ये जातं. त्याची 8 ते 10 दिवस पूर्णपणे त्या ठिकाणी वाढ थांबते, कापूस पीक पिवळं पडतं. त्यासाठी आपल्याला कापूस पीक शॉकमधून बाहेर काढण्यासाठी आणि त्याची पूर्ववत परत वाढ चालू करण्यासाठी महत्त्वाची ड्रिंचिंग करणं तिथं गरजेचं आहे. ज्या शेतकऱ्यांनी तणनाशकाची फवारणी केली आहे त्यांनीच ड्रिंचिंग करायची आहे. ज्यांनी तणनाशकाची फवारणी केलेली नाहीये, कापूस पिकाची वाढ चांगली आहे, त्यांनी ड्रिंचिंग करायची गरज नाहीये. उगाच जास्त खर्च आपल्याला करायचा नाहीये. ड्रिंचिंगसाठी 19-19-19 या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे तुम्हाला 2 किलो 200 लिटर पाण्यासाठी, किंवा 19-19 ला पर्याय म्हणून ICL ची 11-36-24 नावाची जी वॉटर सोल्युबल ग्रेड आहे तर याचा तुम्ही तिथं वापर करू शकता 1 किलोग्रॅम. शेतकरी बंधूंनो, 19-19 पेक्षा ICL ची 11-36-24 चे जे रिपोर्ट्स आहे तर हे अतिशय जबरदस्त त्या ठिकाणी मिळतात आणि याचा वापरही आपल्याला 1 किलो करायचा आहे. शक्यतो 19-19 ऐवजी 11-36-24 जर तुम्हाला मिळालं तर तेच घ्या. 1 किलो घ्या 200 लिटर पाण्यासाठी. याच्यासोबत तुम्हाला 200 ग्रॅम मायक्रोरायझाचा वापर करायचा आहे. कोणत्याही कंपनीचा मायक्रोरायझा घ्या, जो स्वस्तात मिळेल तो घ्या. यामध्ये टाटा रॅली गोल्डचा जो मायक्रोरायझा मिळतो तो एकदम जबरदस्त आहे. त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला 500 ग्रॅम ह्युमिक ॲसिडचा वापर करायचा आहे. लिक्विड घेतलं तर 1 लिटर घ्या. हे तीनही घटक 200 लिटर पाण्यामध्ये चांगले मिक्स करून घ्या आणि झाडाच्या खोडापाशी त्याची ड्रिंचिंग करा. प्रत्येक झाडाच्या खोडापाशी साधारण 70 ते 80 मिली पाणी पडलं पाहिजे. अशा पद्धतीनं तुम्हाला तिथे ड्रिंचिंग करायची आहे. जर तुम्ही ड्रीपवर लागवड केली असेल तर हे द्रावण तुम्ही ड्रीपच्या माध्यमातून तिथं सोडू शकता. हा झाला तुमचा महत्त्वाचा दुसरा मुद्दा. शेतकरी बंधूंनो, या ड्रिंचिंगमुळे तुमच्या कापूस पिकामध्ये जी थांबलेली वाढ आहे किंवा तणनाशकामुळे जे तुमचं कापूस पीक शॉकमध्ये गेलेलं आहे तर ते परत त्या ठिकाणी पूर्ववत होण्यासाठी, त्याची वाढ चालू होण्यासाठी तिथं मदत होणार आहे. पांढऱ्या मुळाची चांगली वाढ होणार आहे. अन्नद्रव्य अपटेक करण्याची जी झाडाची क्षमता आहे तर ती तिथं वाढणार आहे आणि झाडाची सर्वांगीण वाढ होण्यासाठी तिथं मदत होणार आहे. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे याच काळात आपल्याला तिथं एक महत्त्वाची फवारणी काढायची आहे. फवारणी पण मी तुम्हाला 2 प्रकारच्या सांगतो.
ज्यांनी तणनाशकाची फवारणी केली त्यांनी वेगळी फवारणी करायची आहे. ज्यांनी तणनाशक फवारणी केलेलं नाहीये त्यांनी वेगळी फवारणी करायची आहे. ज्यांनी तणनाशकाची फवारणी केलेली आहे अशा शेतकऱ्यांनी फवारणीमध्ये 19-19-19 किंवा 11-36-24 दोन्हीपैकी कोणतं तरी एक विद्राव्य खत घ्यायचं आहे. 19-19 80 ते 100 ग्रॅम, 11-36-24 घेतलं तर 50 ग्रॅम तुम्हाला घ्यायचं आहे. त्याच्यासोबत एक बायोस्टिम्युलंट तुम्हाला घ्यायचं आहे किंवा टॉनिक तुम्ही तिथं घेऊ शकता, ज्याच्यामध्ये ॲमिनो ॲसिड किंवा ह्युमिक ॲसिड बेस जे काही टॉनिक असेल जे स्वस्तात मिळेल ते तुम्हाला घ्यायचं आहे 50 मिली. आणि त्यासोबत शेतकरी बंधूंनो एक कीटकनाशक तुम्हाला वापरायचं आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही उलाला वापरू शकता 8 ग्रॅम 20 लिटरच्या पंपासाठी किंवा इमिडाक्लोप्राइडचा वापर करू शकतात 15 मिली 20 लिटरच्या पंपासाठी. ज्यांनी तणनाशकाची फवारणी केलेली आहे त्यांनी ही फवारणी करायची आहे. ज्यांनी तणनाशकाची फवारणी केलेली नाहीये आणि ज्यांच्या कापूस पिकाची वाढ चांगली आहे त्यांनी फक्त आणि फक्त उलाला किंवा कॉन्फिटर म्हणजे इमिडाक्लोप्राइड प्लेन कीटकनाशकाचा तिथं फवारणीमध्ये वापर करायचा आहे. अशा पद्धतीनं जे 3 महत्त्वाचे कामं आहे तर ते तुम्हाला त्या ठिकाणी करून घ्यायचे आहे. याच काळात कापूस पिकाला आपल्याला पहिलं खत व्यवस्थापन सुद्धा तिथं करायचं आहे. खत व्यवस्थापनाचा संपूर्ण व्हिडिओ मी पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये चॅनलवरती अपलोड करणार आहे. तो व्हिडिओ बघण्यासाठी आताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ लाईक करून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा. नवीन माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.